स्टील बेल आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्यासोबत आहेत कन्स्ट्रक्शनच्या दुनियेतले सगळ्यात मोठे जादूगार, एक विशेष अनुभवी व्यक्तिमत्व नागेंद्र अली सेट्टी सर. नागेंद्र सर, आपका यहाँ बहुत बहुत स्वागत है. तर नागेंद्र सर, मला सांगायचंय तुमचा हा जो प्रवास होता आतापर्यंतचा, तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही कुठले कुठले अनुभव घेतले आणि आतापर्यंतचा हा प्रवास तुम्ही शॉर्टमध्ये थोडक्यात प्रेक्षकांना सांगायचा आहे. नमस्ते. सबसे पहले आईकॉन टीम को मैं धन्यवाद देना चाहता हूं, क्योंकि आज तक जितना मेरा अनुभव में आज तक किसी ने भी, कोई स्टील कंपनी ने आज तक ऐसा किसी का इंटरव्यू नहीं लिया है, ना ही और आज तक कोई कंपनी ने ऐसा अरेंजमेंट किया है. जो आपका स्टील के बारे में तो हम सुनते ही आते हैं अभी तक, जो हमारा अनुभव तो आपको बताने वाले है, लेकिन ये जो इंटरव्यू आपने हमारे साथ जो शेयर कर रहे हैं यहाँ पर, उसके लिए सभी आप टीम को मैं धन्यवाद देना चाहता हूँ. एक्चुअली मैं 2001 का पास आउट हूँ. डिप्लोमा किया हूँ. डिप्लोमा के बाद मेरा डिग्री कंप्लीट हो चुका है MGM कॉलेज ऑफ इंजीनियरिंग नांदेड़ से. उसके बाद 1 साल मैं एक्सपीरियंस लिया हूँ पूना में. फिर वहाँ 1 साल एक्सपीरियंस के बाद मैं फिर वापस नांदेड़ आ गया मैं यहाँ पर. फिर मैं मेरा खुद का प्रैक्टिस चालू किया यहाँ पर 2001 से लेके 2004 तक. तो उस पीरियड में फिर क्या उतना कुछ हमें स्कोप नहीं था कि सिविल इंजीनियरिंग को ऐसा कि भाई कंस्ट्रक्शन के हमारे को प्रोजेक्ट्स मिले या फिर कुछ कस्टमर्स आए हमारे पास. तो हम वो 3 साल बहुत स्ट्रगल किए. फिर 1 साल फिर मैं ऐसा सोचा कि MPSC देना. उस टाइम पे MPSC की ऐड आई थी, तो फिर मैं MPSC ये काम छोड़कर फिर मैं MPSC के थ्रू गया. उस टाइम पे मेरा 18 मार्क्स से मेरा MPSC मैं क्वालिफाई नहीं हो पाया. तो फिर मैं सोचा कि अब फुल फ्लेज में अपन कंस्ट्रक्शन में उतरना है. तो फिर मैं 2005 से फिर मैं सर्वे के काम किया हूँ. पहले रोड सर्वे के वगैरह, इरिगेशन के सर्वे के काम किया हूँ, कमांड एरिया के, ब्रिजेस के और अपने बैरेजेस के. फिर 2008 तक मैं सर्वे के काम करने के बाद डिपार्टमेंट का, फिर मुझे उसमें भी ज़्यादा कुछ यश प्राप्त नहीं हुआ. तो फिर मैं सोचा कि अब कंस्ट्रक्शन लाइन अपने लिए सबसे बेटर है और थोड़ा नॉलेज तो था ही मेरे को. तो फिर मैं 2008 से तो आज तक मैं अपने कंस्ट्रक्शन लाइन में उतरा हूँ. तो मैं स्टार्टिंग में सुपरविजन के काम करता था. तो उस टाइम पे शायद आपका आईकॉन राजौरी में था, ऐसा मुझे नॉलेज है. तो मैं राजौरी स्टील से स्टार्ट किया था. फिर धीरे धीरे फिर हम बिल्डिंग वर्क स्टार्ट किए, छोटे छोटे प्रोजेक्ट स्टार्ट किए. फिर बाद में 2010 में मैं खुद का मेरा एक अपार्टमेंट का काम शुरू किया हूँ मानिक नगर में. फिर वहाँ पर भी मैं धीरे धीरे कंस्ट्रक्शन में आया हूँ मैं. फिर कंस्ट्रक्शन में आते आते आज तक मैं अभी मेरे लगभग 200 प्रोजेक्ट्स नियर अबाउट विथ मटेरियल के खुद के सुपरविजन के ऐसे 200 के ऊपर मैं प्रोजेक्ट्स अभी तक कंप्लीट किया हूँ सर. क्या बात है, क्या बात. मतलब आप अभी सक्सेस हो गए. अभी हम सक्सेस हो गए. अभी स्ट्रगल करना पड़ा लेकिन सक्सेस हो गए हम. एक हिंदी में कहावत आहे सर, दौलत है, शोहरत है, इज्जत है, नाम है. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आता सर. सगळेच गोष्टी आता तुमच्या आशीर्वादामुळे सगळेच आहे आता. पण याचं क्रेडिट तुम्ही कोणाला देता? तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? आता ॲक्च्युअली सर आमचे प्रेरणास्थान म्हणजे आमचे वडीलच आहे. ॲक्च्युअली काय झाला त्यावेळेस त्यांनी मला एवढा फोर्स केले की सिव्हिल इंजिनियरच कर म्हणतो. ॲक्च्युअली मला दुसरा ब्रँच घ्यायचा होता, पण वडिलाचा एकच आग्रह होता की बाबा तू सिव्हिल इंजिनियरच कर, कारण ते प्लॅनिंग डिझायनिंग आम्हाला फार आवडते. तू असं आमचे समोर काय बिल्डिंग बांधले तर ते आम्हाला फार आनंद होईल. त्या दृष्टीने मी वडिलाचाच प्रेरणा घेऊन मी सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलो आणि त्याच्यामध्ये सक्सेस पण झालो सर. फार स्ट्रगल करून आलो आम्ही. म्हणतात ना, छोट्या रोपट्यापासूनच झाड होतं. बिलकुल बिलकुल बरोबर सर. तसंच तुम्ही पण. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये एवढा स्कोप आहे सर. मी सांगतो, मी जेव्हा या फील्डमध्ये आलो तर मला एवढा म्हणजे स्कोप वाढले याच्यात की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे नुसतं बिल्डिंग नाही. आता याच्यात तुमचे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आहे, रेल्वे इंजिनिअरिंग आहे, ब्रिजेस इंजिनिअरिंग आहे, तुमचे रोडवे इंजिनिअरिंग आहे आणि टाउन प्लॅनिंग सेक्शन वेगळं आहे. प्लॅनिंग करू शकता तुम्ही या क्षेत्रात. असे एवढे स्कोप आहे या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ब्रँचेस की तुम्ही म्हणजे कल्पनाच करू शकत नाही की म्हणजे आपला या क्षेत्रात एवढा स्कोप आहे आणि या इंडस्ट्री एवढी मोठी आहे आपली. याच्यामध्ये तुम्हाला जवळपास नाही म्हणले तरी किती एक लोक म्हणजे आपल्या याच्यामध्ये
काम करू शकतात या इंडस्ट्रीमध्ये. एवढा मोठा स्कोप आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. हा, थँक्यू सो मच सर. बांधकाम क्षेत्रामध्ये तुमचं मोलाचं योगदान असतं नेहमी. हो. आजकाल कुठलंही बांधकाम असो, कुठलंही कन्स्ट्रक्शन असो, सिव्हिल इंजिनियर पाहिजे त्या ठिकाणी. हो सर. Architect पाहिजेच. तर नवीन नवीन कल्पना आणि वाढतं तंत्रज्ञान याचा तुम्ही कशा प्रकारे फायदा घेता? आता कसं झालं सर, आता नवीन नवीन, आता सुरुवातीचं आम्ही जे कन्स्ट्रक्शन करायचे तेव्हा तर सगळे मॅन्युअलीच होता. आता सगळे टेक्नॉलॉजी वाढली. आता तेव्हा आम्ही मिक्सरना काम, आधी तर मॅन्युअली हातानंच काम करायचे आम्ही. म्हणजे माझा जे पहिला प्रोजेक्ट झाला, मी स्काय फोल्डिंग टाकून छत भरलेलं आहे मी, म्हणजे मॅन्युअली. 2004ची गोष्ट आहे समजा, 3-4च्या वेळेस, तेव्हा मी मॅन्युअली भरलेला आहे स्लॅब. मग नंतर हे मिक्सर्स आले नंतर मग आता त्याच्यामध्ये सुद्धा आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली. आता तुमचे ट्रान्झिट मिक्सर्स आले, पंपिंग आले, आता तुमचे रेडीमिक्स कॉन्क्रीट आले. आता आम्हाला जेवढा आता काम जे करायलो आता त्याच्यामध्ये एकतर क्वालिटी भेटायली या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे, आणि आम्हाला म्हणजे त्याच्यात आनंदी आहे. म्हणजे पब्लिकसुद्धा, कस्टमरसुद्धा त्याच्यात सॅटिस्फाईड आहे की याच्यात आता ते नवीन नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे त्यांना क्वालिटी भेटायले, स्ट्रेंथ भेटायले, प्रत्येक गोष्टीला आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे हे सगळे फायदा व्हायले सर त्याच्यात. सर, कुठलंही जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन करता, बांधकाम करता, तेव्हा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे हो. कितपत धोकादायक ठरू शकतं असं वाटतं तुम्हाला? बरोबर आहे सर, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काय होते आता आजकाल इंजिनियरचं काय होते, आता इंजिनियरचं महत्त्व काय आणि अनस्किल्ड लेबरचं महत्त्व काय हे मी थोडक्यात सांगतो. आता काय व्हायला, आपला नांदेड सारखा शहर आता थोडा म्हणजे लोक अवेअरनेस वाढले आता, पण त्याचा अगोदर काय होता, अरे इंजिनियरकडून नक्षा घ्यायची आपण, मेस्त्री म्हणते इंजिनियरची काय गरज आहे, ते मी सांगतो तुम्हाला हे 4 पिलर टाकायचे, इथं त्याच्यात 4-4 बार टाकायचे, मी तुम्हाला असं करून देतो. पण त्याच्यात काय व्हायचे आता ते नंतर रिझल्ट आम्ही त्याचेही बघितलेला आहे. विदाउट इंजिनियर आणि अनस्किल्ड लेबरना काम करून घ्यायचे, त्याचे परिणाम काय आता आम्ही बघितलेलाच आहे. पण ॲक्च्युअली सर मी सांगतो, तुम्ही एक प्रॉपर इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्टच्या दृष्टीनं तुम्ही काम करून घ्या. त्याच्यात तुमचे 2 पैसे तुम्ही वाचवण्यासाठी करू नका. कारण शेवटी हे बिल्डिंग जे असते तुमचं आयुष्याचं पूर्ण एक स्वप्न असते, आणि तुम्ही सगळे इकडून तिकडून जमा करून पुंजी ते तुम्ही त्याच्यात टाकतात. त्याच्यामुळे काय, थोडा तुम्ही पैशासाठी बघू नका. कारण प्रॉपर इंजिनियर, प्रॉपर आर्किटेक्टच्या मार्गदर्शनाखाली काम करा. त्याच्यात काय तुमचे एवढे फायदे होतील. एकतर तुम्हाला टेक्निकली गोष्टी, तुम्हाला काय प्रॉपर स्ट्रक्चरली डिझाईन करावं लागते, त्याच्यात स्टील कसा वापरावं लागते, आणि ते अर्थक्वेक आल्यानंतर त्या बिल्डिंगची रेजिस्टन्स फॉर काय ते हे करू शकते, हे सगळे तुम्हाला इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स थ्रूच तुम्हाला लक्षात येते. जेव्हा हे गोष्टी ज्याच्यावर घडलेलं आहे ते अर्थक्वेक आल्यानंतर ते मग तेव्हा त्यांना लक्षात येते की बाबा इंजिनियर आर्किटेक्टचं महत्त्व काय असते. त्याच्यामुळे आम्ही एकच हे करतो की तुम्ही इंजिनियर आणि आर्किटेक्टच्या मार्गदर्शनाखाली जा, प्रॉपर स्ट्रक्चरली डिझाईन करून घ्या बिल्डिंग्स, आणि प्रॉपर तुम्ही स्किल्ड लेबरना काम करून घ्या. मग त्याचे तुमचे फायदे तुम्हाला दिसतील, कारण आम्हाला अनुभव आहे या गोष्टीचे. अनस्किल्ड लेबरनं तुम्ही काम करून घेतले तर तुमचा एकतर पैसेही वाया जाणार आणि वेळ वाया जाणार, आणि ते बिल्डिंग काय तुमची सेफ राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर डिझाईन करून बिल्डिंग्स बांधून घ्या, असा आमचा सल्ला आहे सगळ्यांना. खूप छान सर. बांधकाम करताना साहित्य निवडीविषयी तुम्ही कशा प्रकारची काळजी घेता? आता साहित्य निवडीची सर, आता कसं आहे, आता एक बिल्डिंग आहे समजा, बिल्डिंगमध्ये तर भरपूर साहित्य लागणार आहे, जसं टाईल्स आहे, ब्रिक्स आहे, स्टील आहे, सिमेंट आहे. प्रत्येक गोष्टी आम्ही काय करतो, प्रॉपर ISI मार्कचा किंवा मग प्रॉपर त्याचं जे टेस्टिंग झालेले मटेरियल असतील चांगले ब्रँडचं, जसं आता सिमेंट असतील किंवा स्टील असतील. आता सिमेंट पण आम्ही साईटवर आम्ही क्यूब टेस्ट करतोच आम्ही, 7 डेजचे, 14 डेजचे, 21 डेजचे त्याचे स्ट्रेंथ काढून आम्ही तिथं चेक करतो. हे आम्ही बाकी कस्टमरलाही दाखवतो की बाबा तुम्ही हे असं काम करून घ्या. आणि स्टीलसुद्धा निवडताना आता तुमचे आता आयकॉन स्टीलचे तर सर्टिफिकेट्स येतेच, म्हणजे टेस्टिंगचे जेव्हा आपण मागवतो तुम्ही सर्टिफिकेट्स देताच आम्हाला. असे आम्ही ते दाखवतो की बाबा कस्टमरला हे बघा, हे कंपनीचे असे असे सर्टिफिकेट्स येतात, हे टेस्टिंग होऊन आलेले मटेरियल आहे,
हे आपण वापरायला काय आपल्याला हरकत नाही. हो ना. आणि हे असे आपल्याला सर्टिफाईड केलेले जेव्हा हे मटेरियल्स असतात हे तुम्ही वापरा आणि त्याच्यात तुमचं बिल्डिंगचा लाईफही वाढेल आणि तुमचं घराचं काम पण व्यवस्थित होईल. ओके सर. असं आम्ही लोकांना मार्गदर्शन नेहमी करतच राहतो. आता ओके सर. सर दीर्घायू किंवा टिकाऊ बांधकामासाठी रचना किंवा आराखडा कितपत महत्वाचा आहे? सर प्रॉपर प्लॅनिंग आणि डिझायनिंग केले तर तुमचं काही बिल्डिंगला काहीच धोका होणार नाही. कारण विदाउट प्लॅनिंग आणि डिझाईन तुम्ही जर बिल्डिंग बांधला तर त्याचा काय लाईफ राहणार नाही आणि त्याचा काय तुम्हाला त्याच्यात आनंद पण राहणार नाही त्या घरात. बरं. तर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून घ्या आणि प्रॉपर स्टील वापरा आणि प्रॉपर तुम्ही आराखडा वगैरे सगळं प्लॅनिंग केलं करून पाहिजे, तुम्ही केला पाहिजे. बरोबर. करायला पाहिजे सर तुम्ही. सर सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं, एक कॉमन व्यक्तींचं, की आपलं एक छान घर व्हावं आणि कमी खर्चात दर्जेदार घर व्हावं. तर हे कशा प्रकारे शक्य होऊ शकते? करता येतील सर त्याच्यात. ओके. आता कसं आहे, आता लो बजेटचे हाऊसिंग स्कीम म्हणा किंवा इकॉनॉमिकली हाऊसिंग म्हणा, त्याच्यात कसं आहे सर, आता आपण करता येते त्याच्यात. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, जसं आता आपण विंडोज वापरतो त्या विंडोजचा ऐवजी आपण लो कॉस्टचे जर वापरले आयरन विंडोज किंवा जसं आता टाईल्समध्ये आहे, टाईल्समध्ये सुद्धा तुम्हाला बरंच आता लो कॉस्टचे भेटायले तुम्हाला. येस येस. म्हणजे इकॉनॉमिकली बी आहे आणि हो. टिकाऊ बी आहे. बरोबर. असे काय टाईल्स आता यायले. आता काय गोष्टी असते तुमचे आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आता लो कॉस्टमध्ये जे गेले आपण तर बांबू रेन्फोर्समेंट आहे. जसं स्टीलच्या ऐवजी बांबू सुद्धा वापरून आपण त्याच्यात कॉस्ट वाचू शकतो. आणि काही गोष्टी आता असते की जसं आता प्लास्टर आहे, प्लास्टरमध्ये सुद्धा तुम्ही स्टोको प्लास्टर वगैरे वापरून सुद्धा त्याच्या कॉस्ट कमी करू शकतो. असे बऱ्याच गोष्टी आपण प्रत्येक गोष्टीचं जर आपण थोडा वेळ लागेल आपल्याला हे प्रत्येक सांगण्यामध्ये. आता वेळ कमी असल्यामुळे आपण जे जे गोष्टी तुम्हाला सांगता येईल त्या इकॉनॉमिकली जरी आपण डिझाईन केले तर तुमचं लो कॉस्टमध्ये जाऊ शकतो आपण. येस येस येस. आणि त्याच्यामध्ये सुद्धा लँड कॉस्टचाही इफेक्ट येतेच. बरोबर. त्या हिशोबाने आपण केले तर होऊन जाते. काय एवढं काय हे नाही. ओके सर. सर तुमच्या शहरातील सुविधा, पायाभूत सुविधा विकासावर आधारित तुमचं मत काय आहे आणि अभियंते त्याच्यामध्ये कशा प्रकारची भूमिका बजावतात? आता सर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचं असते शहराला. जसं आता तुमचे रोड्स म्हणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आता प्लेन सुद्धा झाले. आता बाकी तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलपमेंट राहिला तर तुमचा ट्रान्सपोर्टेशन पण चांगला होईल. त्या शहराचा ट्रान्सपोर्टेशन चांगलं राहिले तर आम्हाला प्रत्येक गोष्टीचं सुद्धा डेव्हलपमेंट होते. जेव्हा तुमचं इन्फ्रास्ट्रक्चरच नाही तर मग आपल्याला डेव्हलपमेंटलाही थोडा अवघडच जाते प्रत्येक गोष्टी डेव्हलप करायला. तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर चांगला असेल तर आमचाही स्कोप चांगला आहे, आमचं बिल्डिंग वर्कसुद्धा चांगला होतील आणि आमच्या प्रत्येक गोष्टीचं ट्रान्सपोर्टेशन म्हणा बाकीच्या गोष्टी म्हणा सगळे सोपं जाते आणि वर्क वाढू शकते आमचं. ओके सर. ओके सर, तुमच्या अभियंता कारकिर्दीमध्ये तुम्हाला कुठली कुठली आव्हाने आली आणि तुम्ही ती आव्हाने कशी म्हणजे झेललात किंवा त्या आव्हानांना तुम्ही सामोरे कसे गेलात? आता सर एक गोष्ट सांगतो. ॲक्च्युअली काय झालं, जेव्हा नवीन नवीन माझी प्रॅक्टिस होती तेव्हा मला असं वाटलं की बाबा ते BC सॉईलमधला काम होता, म्हणजे काळी मातीमध्ये. तर मला असं वाटलं की बाबा मी स्वतः BTech असल्यामुळे मी ते स्वतः डिझाईन करून मी ते बिल्डिंग बांधू शकतो. पण मी स्वतः एक डिझाईन केली, पण मी ॲक्च्युअली ते बिल्डिंग मग G+1चाच होता, ते कवठा भागातला होता. तर मी ॲक्च्युअली ते स्वतः बिल्डिंगचं डिझाईन करून केलो मी. पण काय गोष्टी कसं असते, अनुभवाशिवाय तुम्हाला शिकता येत नाही. तर ते मी काय केलो त्यावेळेस मी स्वतः डिझाईन करून ते बिल्डिंगचं काम पण घेतलो विथ मटेरियलला. जेव्हा मी बिल्डिंग केले पण फर्स्ट फ्लोअर ग्राउंड फ्लोअरचा स्लॅब झाला तेव्हा मग काय झाला, ते थोडं सेटलमेंट होऊ लागले की मी घाबरलो की बाबा आता मी तर काम घेतलो, आता हे कसं काय चुकला, काय कामात तर काय प्रॉब्लेम आला नाही. मग मी त्या ओनरला सांगितलं, सर आता मी ग्राउंड फ्लोअरच बांधतो, माझा ना काय आता फर्स्ट फ्लोअर होत नाही, कारण ते आता सेटलमेंट कुठं व्हायले मला काय लक्षात येणं झाले. बिल्डिंग काय पडले नाही, आता आहे ते,
पण ते सेटलमेंट झाले आणि क्रॅक्स आले बिल्डिंगला. मग मी घाबरलो त्यावेळेस. मी म्हटलं बाबा कुठलं तर चुकलो आपण. मग त्यावेळेस मला अनुभव असा आला की बाबा आपण एक चांगला स्ट्रक्चरली काय हे करून होऊ शकते त्याच्या स्टील कमी पडले असतील किंवा काय वर्कमॅनशिप मध्ये काय चुका होत असतात, चुका झाले मग त्यावेळेस नंतर मग त्याच भागात मी 32,000 स्क्वेअर फीटचा एक एवढा मोठा हॉस्पिटल बिल्डिंग उभा केलो बोरबन फॅक्टरीकडे. आणि ते बी BC सॉइल मध्ये होता. ते आताही तुम्ही बघू शकता. ते म्हणजे माणूस कसा आहे तेव्हा काय म्हणजे प्रत्येक म्हणजे फेल्युअर झाले की मग सक्सेस होते असं जे असतात ना ते त्या गोष्टी झाल्या आमच्या सोबत. मग आता तर काय आम्हाला काय प्रॉब्लेमच नाही, कुठे काय काम केलं तरी. एवढा आता आम्हाला अनुभव पण चांगला. अनुभव तुम्ही म्हटल्याप्रमाणे 15 वर्षाचा अनुभव तुम्हाला. हो 15 वर्षाचा. हो खूप सारे आता रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स केले, कमर्शियल प्रोजेक्ट्स केले, हॉस्पिटल बिल्डिंग्स केले. कमर्शियल मध्ये सुद्धा आम्ही चांगले करंट्स मध्ये सुद्धा माझे स्वतःचे चांगला आहे, रो हाऊसेस आहे वगैरे. ओके. मग आता बरेच कन्स्ट्रक्शन तुमचे सुरू आहेत, तर त्यामध्ये आयकॉन स्टील तुम्ही वापरलंय? बरंच वापरलो सर. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. मी आताही आहे कवठ्यामध्ये शर्मा ट्रॅव्हलच्या बाजूला ते पूर्ण रो हाऊसेस आणि फ्लॅट स्कीम पूर्ण आयकॉन मध्ये झालेला आहे आपले. ते वर्धमान स्टील कडून आपण घेतलेलं आहे. बरंच कशी वाटते, गुणवत्ता कशी वाटली? चांगली आहे सर. त्याच्यानंतर मी बरंच प्रोजेक्ट्स मी आयकॉनच केलेला आहे. असं समजा की माझे 60% प्रोजेक्ट आतापर्यंत माझे आयकॉनच झालेला आहे आतापर्यंत. जेवढ्या सर्व्हिस वगैरे कशी वाटली? कंपनीचं चांगली सर्व्हिस आहे. डायरेक्ट कंपनीकडून मला चांगला बालाजी मर्कंटे तुमचं चांगला मला कोऑपरेट केलेला आहे. आणि तुमचं डीलर पण मला चांगला कोऑपरेट केलेलाच आहे. कधी मला मालला कधी म्हणजे सर्व्हिस बद्दल तर मला काय त्रास नाही. आणि क्वालिटी बद्दलही काही प्रॉब्लेम नाही, कारण आता स्वतः मी वापरलेला आहे प्रत्येक साईटवर म्हणून. आणि मी तुमचं साईट व्हिजिट म्हणजे प्लांट व्हिजिट सुद्धा मी केलेला आहे तिथं. त्याच्यामुळे मी सगळे बघितलेलंच आहे काय क्वालिटी बद्दल सुद्धा. त्याच्यात काय दुमतच नाही. प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहतोय, सर्वसामान्य लोकांना तुम्ही काय टिप्स द्याल बांधकामाच्या संदर्भात? तर माझं असं म्हणणं आहे सर, तुम्ही या क्षेत्रात उतरा. जे सिव्हिल इंजिनियर्स आता जे नवीन ऍडमिशन घेणार आहे किंवा सिव्हिलमध्ये उतरणार आहे किंवा पासआउट झालेला आहे, माझं तर असं म्हणणं आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग अशी एक फील्ड आहे की तुम्ही याच्यात आनंदित राहील. आणि दुसरा म्हणजे तुम्हाला एवढा स्कोप आहे याच्यात की तुम्ही बिलकुल 100% ह्या फील्डमध्ये या आणि तुम्ही अनुभव घ्या. आणि काय अडचणी असेल तर आमच्यासारखं याला भेटा, आम्ही तुम्हाला कोऑपरेट करेल. आम्ही तुम्हाला नक्की. व्हिडिओतून खरं तर बरेच विद्यार्थी सुद्धा खूप गोष्टी शिकले असतील. आणि सर्वसामान्य लोक ज्यांना घर बांधायची आहेत, ज्यांना स्वप्नाचं घर त्यांच्या उभं करायचंय, अशा लोकांना सुद्धा. आता सर आम्ही नवीन आता जे कॉलेजमधले जे फील्ड ट्रेनिंगचे विद्यार्थी असतात त्यांना आम्ही स्वतः कॉलेजमध्ये आम्ही लेटर देतो, सर आमच्याकडे पाठवा ह्या विद्यार्थ्यांना. जेवढे सिव्हिल इंजिनियरचे आता फील्ड ट्रेनिंगमध्ये येणार आहे सगळ्यांना आमच्या साईटवर पाठवा. आम्ही त्यांना पूर्ण मार्गदर्शन करू आणि त्यांना ट्रेनिंग देऊ. म्हणजे कसं करायचे, फील्डवर काय अडचणी येतात, आम्ही प्रॅक्टिकली त्यांना समजून मी सांगितलेलं आहे सर बऱ्याच वेळेस. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनापासून स्वागत. तर आजच्या मुलाखतीमध्ये नांदेड येथील प्रसिद्ध यशस्वी अनुभवी इंजिनियर नागेंद्र अली शेट्टी सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आणि सरांच्या या व्हिडिओमधून, या मुलाखतीतून आपल्या सर्वांना खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. नक्कीच सर्वसामान्य लोक, बरेच फ्रेशर्स विद्यार्थी सुद्धा या व्हिडिओमधून खूप काही शिकले असतील. तर पुन्हा एकदा सर आपलं आयकॉन स्टीलच्या धन्यवाद, स्वागत आणि धन्यवाद. आणि आयकॉन टीमचे धन्यवाद तुमचं. धन्यवाद सर. थँक्यू.